छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणजे सईबाई शिवाजी भोसले, संभाजी महाराजांच्या मातोश्री. वीर अशा पुत्राला जन्म देणारे मातोश्री सईबाई भोसले यांचा इतिहास काय आहे आज आपण इथे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. राव वनंगपाळ बारा वरिजांचा काळ अशी एक म्हण आहे. ज्यांच्या शौर्यामुळे पडली होती त्या शूर वनंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पोटी एक सईबाई राणीसाहेबांचा जन्म झाला होता. फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरी कायमच भोसले घराण्याशी होती. राहिल्यामुळे राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्त्वाचे मानले गेले. एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छावाची आई म्हणून वारंवार महाराष्ट्रात ज्यांची आठवण काढली जाते त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजेच राजांचे पहिले प्रेम. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाने बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते. तेवढे श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडेही जाते. सईबाई राणीसाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव, प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांनी छत्रपती संभाजीराजांना 19 वर्ष अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांच्याबरोबर झाले होते. लग्नात राजे फक्त 10 वर्षाचे तर सईबाई राणीसाहेब 7 वर्षाच्या होत्या. स्वराज्याचे उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना आपल्या पत्नीचा पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य नव्हते. सईबाई राणीसाहेब ह्या अत्यंत शांत, सुशील आणि सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे व माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात, जिजाऊबाई साहेबांना व राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या. आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांना राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने पाहून स्वराज्याविषयाच्या कर्तृत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबरच सईबाई राणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले होते. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी धिदड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पत्नीच्या सुखातच सईबाई राणीसाहेब आपले सुख मानत होत्या. राजांना वाटे की सईबाई त्यांच्या लक्ष्मीच्या पावलांमुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे. यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे. भविष्यात हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी मला खंबीर साथ सईबाई साहेबांचीच होती. म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे, स्वराज्याचे सारे लक्ष या राणीसाहेबांकडेच होते. सई राणी साहेबांनी जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास बदलला असता. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे 2 वर्षाचे शंभूराजे आईविना पोरके झाले. छत्रपतींच्या संसाराची कथा जीवाला चटका लावणारी ठरली. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेल्या. पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला. या छाव्याने पुढे रुद्ररूप धारण करून औरंगजेबच्या नाकीनऊ आणले. 5 सप्टेंबर 1659 रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब निजधामाला गेल्या. सईबाई राणीसाहेब म्हणजेच एक पावनपंथी जिने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात सुखाचे असंख्य दीप उजळले. हवेसी ए सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले. अशा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक, छत्रपती शिवरायांची पत्नी, शंभू महाराजांच्या मातोश्री, स्वराज्यातील महाराष्ट्राच्या मातीसाठी छत्रपती शंभूराजे सारखे तुफान दिले. त्यांच्यासाठी आम्ही जिजाऊंच्या महाराष्ट्रातील लेकींचा
सईबाई राणीसाहेबांना आमचा मानाचा मुजरा.